वैकुंठवासी सद्गुरू ब्रह्मलीन गुरुवर्य बंशी महाराज तांबे आदी करून समस्त समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा या आणि सद्गुरू जोग महाराज आदी करून सकल संतांच्या कृपेने आज या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांचं 24वे पुण्यस्मरण आहे। पाहता पाहता 24 वर्ष होऊन गेले। याच आश्रमामध्ये पाठनाकरता रत असणारं व्यक्तिमत्व, येणाऱ्या विद्यार्थ्यांना मृदंग शिकवणारं व्यक्तिमत्व, येणाऱ्या वारकऱ्यांना वारकरी पंथ शिकवणारं व्यक्तिमत्व, आपल्याकडे आलेल्या थोर मोठा कोणी असो त्या प्रत्येकाला थोरच समजून, थोर आले त्यांना थोर समजले पण आपल्यापेक्षा कनिष्ठ आले त्यांना देखील थोर समजून अत्यंत विनम्र भावनेने आदर सादरपूर्वक त्या ठिकाणी सर्वांचा आदर करणारे गुरुवर्य वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी 24 वर्षापूर्वी त्यांनी या भूलोकाची यात्रा संपवली। संकल्पनेतून त्याला दिलं गेलेलं जे नाव आहे विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र, तर त्यांच्या साधनेकरता निर्माण केलेली छोटीशी वास्तू, त्या वास्तूकरता मिळालेलं सहकार्य आणि तथाकथित मिळालेली सर्व असणारी सवंगडी मंडळी, कारण काय झालं काय नाही, दोन्ही साधू महात्म्यांचा अत्यंत न तुटणारा प्रेमाचा धागा होता आणि त्याची प्रतीती गुरुवर्य वैकुंठवासी बंशी महाराजजी तांबे आजारी असताना, मीही देखील लहान असताना वडिलांच्या सोबत त्या भेटीसाठी गेलेलो। गुरुवर्य बाबा आजारी असताना पलंगावरती तिथं पडलेले, कुणी सोबत नव्हतं। आम्ही दर्शनाकरता सर्व मंडळी गेले, बाकीची सर्व रामकृष्ण भक्त परिवार होता। बाबांचं दर्शन केलं। गुरुवर्य गुरुजींचे हात बाबांनी पडल्या पडल्या हातामध्ये असे धरले आणि म्हणतात, रामकृष्ण, शेवटच्या घडीला आपल्यामध्ये हे वैशिष्ट्य आलं पण काही हरकत नाही। तुमचा जो रामकृष्ण आश्रम बांधकाम चालू आहे त्याकरता कोणी काही म्हणत असेल माझा विरोध आहे वगैरे, म्हणणाऱ्यांना म्हणू दे, पण त्या कार्याकरता त्र्यंबक भाऊंना आवाज दिला शिष्य असल्यामुळे, त्र्यंबक जी महाराज ती कोपरी घे इकडं। कोपरीतून 1100 रुपये त्या काळात गुरुजींच्या हातामध्ये ज्या महात्म्याने दिले, निश्चितच दोघांमध्ये अविरत अशा स्वरूपाचं प्रेम होतं, ही प्रतीती आहे। विठाला कालाय तस्मै नमः, काळाची ती आवश्यकता होती, काळाने काहीतरी वेगळं ठरवलेलं होतं आणि म्हणून रामकृष्ण आश्रम गोनेगावमध्ये संस्थापित झाला। त्याही ठिकाणी 3 सप्ताहाचं आयोजन गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी केलं। बरं, ही सर्व परंपरा सुरू करत असताना मंदिरातील कुठल्याही परंपरेला विरोध येऊ नये म्हणून तिथं 7 ते 9 सेवा आहेत, तर मग इथं जंगलात असणाऱ्या या वास्तूमध्ये 3 ते 5 कीर्तनाची परंपरा तेव्हापासूनच। तिथे वद्यवारी भरती, मग इथं वद्यवारी न भरवता गुरुजींनी शुद्ध वारी भरवली। तिथे पंढरपूरची वारी दिंडी निघते, तर गुरुजींनी आळंदीची वारी इथून सुरू केली। पंढरपूर करता दिंडी इथून सुरू केली नाही। म्हणजे याचा अर्थ असा आहे की मंदिराच्या विरोधात जाऊन कुठलंही कार्य न करणं ही गुरुजींची मानसिक वृत्ती होती। विठाला आणि बहुधा गुरुवर्य बाबांचं कीर्तन असायचं, गावटे नाना आदी करून ही जुनी मंडळी माऊली वगैरे चाली करता असायची आणि गुरुवर्य रामकृष्ण महाराज वादन कामा करता असायचे। बोलण्याच्या ओघात, दृष्टांत सांगण्याच्या ओघात, सिद्धांत सांगण्याच्या ओघात स्वर जर खालीवर झाला तर बाबांचा स्वर गेला हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून गुरुजींनी वाजवता वाजवताच पखवाजाचा गट्टा काढून टाकायचा की पखवाज उतरला म्हणून स्वर गेला, नाही तर स्वर जात नव्हता। म्हणजे एवढं अविरत अशा स्वरूपाचं प्रेम होतं, अखंड प्रेम होतं आणि स्वतःवरती ती जबाबदारी घ्यायची, चुकलेल्याची, स्वर गेल्याची जबाबदारी स्वतःवरती घ्यायची। निश्चितच दुसऱ्याचं दुःख स्वतःकडे घेऊन दुसऱ्याला आनंद देणारा हा महात्मा 24 वर्षापूर्वी या भूमीमध्ये राहिलेत। संपूर्ण परिसराला अगदी प्रेम दिलं, मोडका पाय घेऊन चालायचं, कारण या रामकृष्ण आश्रमाचं बांधकाम चालू असताना, स्लॅबचं काम चालू असताना
आदरणीय खासदार, त्या कालचे माजी खासदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील विखे यांच्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाकरता गुरुजी गेलेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर पारायण वगैरे संपन्न झालं. गाथा पारायण तिथे असतं. गाथा पारायण संपन्न झालं. दुपारची मोकळी वेळ आहे. एका भाविकाने लग्नाकरता निमंत्रण दिलं. मग तिथलेच विखे कुटुंबातील एका डॉक्टरला सोबत घेतलं. टू व्हीलरवरती निघाले. मोडवरती कॉर्नरवरती एक शिप जुनी जी कमांडर आहे तिच्या बंपरला जाऊन हे आदळले. असणारा उजवा पाय पूर्ण त्या ठिकाणी भात झाला. आपल्या भाषेमध्ये संपूर्ण चेंदारेंदा त्या पायाचा झाला. पण आदरणीय खासदार साहेबांच्या देणगीच्या द्वारा तो पाय नीट करण्यात आला. 3 वर्ष पाय नीट करण्यात गेले. त्या कालावधीमध्ये म्हणजे मला एक सांगायचं की पायाचं बलिदान म्हणून हा आश्रम झाला. या आश्रमाकरता गुरुजींना आपला पाय गमवावा लागला. बरं, त्या काळात बेश्रमातला आश्रम असं काही समाजकंटक मंडळी, आतून प्रेम नसणारं पण वरून प्रेम दाखवणारी मंडळी तशा प्रकारची अवहेलना करू लागली. पण आपलं कार्य, एक आपलं ध्येय भगवत प्राप्ती करता आहे असं निश्चित ध्येय धरून गुरुजींनी ते कार्य सुरूच ठेवलं. 3 वर्षानंतर येऊन 1993 सालापासून या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम सप्ताहाचं त्या ठिकाणी आयोजन सुरू झालं. अनेकविध पंचकोशीतील सर्व मंडळी येऊन त्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होऊन ज्ञानेश्वरी, भागवत गाथा या वारकरी भागवत संप्रदायाची असणारी जी प्रस्थानत्रयी आहे त्या प्रस्थानत्रयीच्या पारायणाकरता येऊ लागली. कीर्तन परंपरा, महिन्याची वारी अशी सुंदर परंपरा सुरू झाली. त्या माध्यमातून नेहमी त्यांच्या भक्तमंडळीकडे त्यांचा आग्रह असायचा की आता या शरीराची असणारी जी काही शेवटची माती आहे, या शरीराचे जे हाडं आहेत ते हाडं माऊलींच्या समाधीच्या भूमीमध्ये पडावीत, माऊलींच्या आळंदीमध्ये या शरीराची हाडं पडावीत, एवढीच फक्त इच्छा आहे. बाकी वारकरी संप्रदायाने आम्हाला जे काही दिलं ते कशाच्याही बरोबर तुलना करण्याच्या योग्य नाही. अतुलनीय अशा स्वरूपाचं आम्हाला सामर्थ्य आणि फल या वारकरी संप्रदायाने दिलेलं आहे. आणि म्हणून या संप्रदायाचं प्रगटीकरण करणारे जे ज्ञानोबा आहेत त्या ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये हा देह पडावा किंवा या देहाची हाडं पडावीत अशी सर्वस्वी इच्छा माऊलींनी मनस्वी गुरुजींनी त्या ठिकाणी केली. तर रुबी हॉलमध्ये असताना त्यांना शरीर सोडावं लागलं. तो 5/6/2000 साली ज्येष्ठ शुद्ध तृतीया म्हणजे आजचा दिवस, या दिवशी गुरुवारी रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी पहाट झाली असं समजून 2लाच उठले. आमचे पूज्य पिताश्री त्यांच्या सेवेमध्ये तिथं दवाखान्यामध्ये योगागणे होते. बरीचशी मंडळी सेवा करणारी होतीच, पण योगागणे शेवटच्या क्षणी गुरु आमचे पूज्य पिताश्री गंगाभाऊ जंगले त्या ठिकाणी होते. पहाटच्या वेळेत गुरुजींनी आवाज दिला, म्हणले भाऊ उठा, काकडा करायचा आहे. कारण अविरत अखंड यावत जन्म ज्यांनी काकडा आणि हरिपाठ कधी सोडला नाही. वारकऱ्यांची असणारी ही खरी असणारी संध्या. कारण असं आहे, ब्राह्मणाला ब्राह्मणत्व टिकवण्याकरता त्याने प्रातः आणि सायं या दोन्ही प्रकारच्या संध्या कराव्यात असा नियम आहे. तसं वारकऱ्याने आपलं वारकरीत्व टिकवण्याकरता प्रातः काकड आरती आणि सायं दोन्ही हरिपाठ घ्यावेत, ही वारकऱ्यांची संध्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ही संध्या अविरत करत असल्यामुळे त्यांना समजलेलं आहे की 4च्या नंतरचा वेळ आपला नाही. आणि म्हणून 2लाच उठले. म्हणले गंगाभाऊ उठा, काकडा करायचा आहे. पण त्या काळात ताप मेंदूमध्ये जायची म्हणून थोडंसं बोलल्या जायचं. हे लक्षात भाऊंच्या आले आणि त्यांनी थोडंसं दरडवून बोललं, सेवकाचा स्वामीवरती अधिकार असतो, करू आवडीने वाद. म्हणून आवडीने वाद करण्याचा हा स्वामीचा जसा अधिकार आहे तसा स्वामी बरोबर दासाने त्या ठिकाणी वाद घालण्याचा अधिकार. म्हणून हक्काने गुरुजींना भाऊ बोलले की म्हटले गुरुजी विश्वास तो करे स्वामीवरी सत्ता, वा सकळ भोगिता होय त्यांचा, या न्यायाने हरिता स्वामी अधिकाधिकार
स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. स्वामी बरोबर सेवकाने केलेल्या वादामध्ये आनंद असतो. इतरांच्या बरोबर जर वाद घातला तर आनंद नाही, पण असलेला आनंद मावळण्याची शक्यता असते. म्हणून वाद घालायचा तर तो स्वामी बरोबर किंवा आपल्या भगवंता बरोबर घालावा. जसं संत महात्म्यांनी सुद्धा वाद घालत असताना सामान्याबरोबर नाही घातला, देवाबरोबर वाद घातला. तसं याही ठिकाणी तो नियम लागू केला. म्हटले गुरुजी झोपा, आता 2 वाजले, एवढ्या लवकर कुठं काकडा असतो का? थोडं दरडवून बोलल्या गेलं. बरोबर ठीक आहे तुम्ही झोपा. गुरुजींनी पडल्या पडल्या गवळण सुरू केली. याची लागी हो त्याची आले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी हो याची लागी केला विषयाचा त्याग हो, जन्मजन्मांतरी केली हे सूचना. ही संपूर्ण निळोबरायांची 6 चरणाची चौकडी गवळण म्हटले. नंतर त्यांचा आवाज कधी शांत झाला, भाऊंना झोप लागली. 4 वाजता उठले, स्वतः स्नान करून आले. म्हणले गुरुजी उठा, काकडा करायचा आहे. आता उठा, काकडा करायचा आहे. पण गुरुजींनी आपला काकडा आटपून घेतलेला आहे आणि केलेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या शरीराची शेवटची प्राणज्योत भगवंताच्या त्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लीन केली. आणि शेवटचा श्वास घेऊन गुरुजी स्तब्ध आहेत, लक्षात येत नाही. आज जणू काही झोप लागलेली म्हणून त्यांना बोलवलं. ते तिथं असतात नर्स वगैरे, ते आल्या, पाहिलं, ते सर्व चेक करून पाहिलं तर म्हणले गेलेले आहेत. आता त्या दिवशी नेमकंच असं थोडंसं लँडलाईनचे फोन त्या काळात होते, तार फोन, सर्व फोन करण्याकरता गेलेत पण फोन लागत नाही. संकेत दुकान होतं आपलं मोटरचं, वरुडे पाटलांचं, तेवढा एकच फोन लागला या परिसरामध्ये. तिथून फोन लावला, नगरला गारोळे साहेबांना फोन लावला, असे 2-4 फोन फक्त लागले, बाकी फोन लागले नाही. लोणीला साहेबांना लावला, सर्व सुदूरपर्यंत ती बातमी अगदी वाऱ्यासारखी पोहोचली. आळंदीचा फोन लागत नाही. आळंदीमध्ये घेतलेल्या जागेवरती रामकृष्ण आश्रमाचं बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी रामकृष्ण स्मारक मंदिर बांधणं सुरू होतं. त्याच दिवशी, ज्या दिवशी तिथंही स्लॅब पडायचं आहे, त्याच दिवशी गुरुजींनी प्राणज्योत मालवलेली आहे. जसं इथल्या स्लॅबच्या करता त्यांनी पाय बलिदान केला, तसं तिथल्या स्लॅबसाठी त्यांचं जीवन बलिदान झालं. आणि आळंदीत असणाऱ्या भक्तांना ती बातमी कळावी. मग तिथं योगायोगाने त्या काळामध्ये आमच्या आजी होत्या सेवेसाठी. आत्ता परवा 3 वारापूर्वी ज्यांचं निधन झालं ते असणारे मच्छिंद्र पाटील गव्हाणे, आपले आरसुळे मामा, आणखी संजू भाऊ कारले, ही सर्व मंडळी तिथं आलेली होती कामाच्या निमित्ताने. गणाभाऊ कोण? मला आवाज येईना. हां, कोपऱ्याचे गणाभाऊ, गणूभाऊ म्हटल्यामुळे लवकर लक्षात नाही आलं. बरं, गणाभाऊ होते. ही सर्व मंडळी तिथं होती. त्यांना निरोप देण्याकरता ते PMT पकडून आळंदीला निघाले. आणि त्याच दिवशी आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण रामगड संस्थानचे महंत बाळकृष्ण महाराज दिघे यांची मधुकरीची सेवा होती. पण त्याच दिवशी आदल्या रात्री मी म्हटलं आम्ही आमच्या परस्परमध्ये बोलत असताना गुरुजींना मास्तर म्हणायचो. एक प्रेमाचा आपला एक शब्द ठरवलेला असतो गुरुबंधू मंडळीने. म्हटलं आपले मास्तर काही बहुतेक उद्या जातात का काय, म्हणून उद्या मधुकरीला जायचं नाही बाळूबा, तुम्ही आपण गुरुजींना भेटायला उद्या जाऊ, असं आम्ही नेमकं ठरवलेलं. आम्ही देवखिळे मामांच्या सोबत आळंदीतून तिकडे निघालो. तिथं गेल्यानंतर पाहतो, दवाखान्यावाल्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं ते आता इंग्रजीमधून डेथ म्हटले, पण त्या काळात काही ते समजलं नाही. मग तरीसुद्धा शोध घेत आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं गुरुजी गेले म्हटल्यानंतर लक्षात आलं. पण म्हटलं यांच्या सेवेत जे होते ते कुठं आहेत? मग त्यांची चौकशी केली, ते कुठंच सापडत नाही. असं वाटलं की आपले गुरुवरे गेले म्हणून संपूर्ण छत्र हरवलं आणि कुठंतरी जाऊन त्यांना देखील चक्कर वगैरे आले काय म्हणून आम्ही संपूर्ण त्या दवाखान्याच्या अवतीभोवती जवळजवळ 2-2.5 तास देवखिळे मामा, मी आणि बाळू महाराज आम्ही पाहत होतो. म्हणजे नेमकं भाऊ कुठं आहेत, म्हणजे पुढची जी असणारी तयारी करण्याकरता. तर अशा पद्धतीने तो शेवटचा असणारा अत्यंत भयंकर प्रसंग यादवराजी फडसाहेबांनी त्या ठिकाणी मग ॲम्ब्युलन्सची वगैरे व्यवस्था केली. आणि भाऊंच्या आग्रहास्तव आळंदीमध्ये जरी गुरुजींनी इच्छा व्यक्त केली की हाडकं टाकायचे, पण भाऊंनी ठरवलं, म्हटले बाकीची असणारी सर्व आपली ही सेवा करणारी मंडळी यांच्या समवेत रामकृष्ण आश्रम गोनेगाव इथं विधी व्हावा, म्हणून ॲम्ब्युलन्समध्ये त्यांचा असणारा देह निघाला इकडं आणण्याकरता. पण इथली सर्व जाणकार मंडळी, नाना वगैरे या मंडळींनी गाडी केली. म्हटले नाही, गुरुजींची शेवटची इच्छा काय असतं,
महात्म्याची इच्छा ते आहे तोपर्यंत भगवान परमात्मा पूर्ण करतोच करतो, पण महात्मा गेल्यानंतर देखील त्यांची राहिलेली अपूर्ण इच्छा काय होत असते, पूर्ण होत असते. आणि त्याची प्रतीती आम्हा सर्व त्या काळातील साधक मंडळींना आली. गुरुजींचा देह नेवाशाकडे चाललाय, ॲम्ब्युलन्स ते चाललेले आहे, त्याच्यामध्ये मी बाळू महाराज आम्ही देखील बसून होतो. 3ऱ्या वर्षाला त्या काळात मी संस्थेमध्ये शिकत होतो. बरोबर ते असणारी ॲम्ब्युलन्स सुपा या गावापर्यंत येऊन, सुपेच्या थोडंसं मागं पुढं असं काही कोणतं गाव, वाडेगावांच्या तिथपर्यंत येऊन थांबली. त्या ठिकाणी रस्त्यात मिळालेल्या जेवढ्या काही ॲम्ब्युलन्स होत्या नानांनी थांबवायच्या, हात करून थांबवायच्या, मध्ये कोणतं शेवय पाहायचं आणि मग त्यांना सोडायचं. असं करत करत बरोबर ती रुग्णवाहिका त्या ठिकाणी त्यांना सापडली. पाहिलं तर गुरुजीचं आहे. तिथं बराच वेळ त्यांची चर्चा झाली, इकडं न्यायचं तिकडं न्यायचं अशी चर्चा झाली. पण शेवटी संतांची जी दृढ इच्छा असते तिचाच विजय झाला. पुन्हा ती गाडी वळवून आळंदी क्षेत्रामध्ये गेली. आळंदीमध्ये गेल्याबरोबर पूज्य वैकुंठवासी सद्गुरू ब्रह्मलीन घुलेबाबांच्या चरणी मी बातमी देण्याकरता गेलो. 4चा वेळ होता, सायं 4च्या संध्याकाळच्या वेळेस गुरुवर्य घुलेबाबांना बातमी मी सांगितली. भूक लागली म्हणून काहीतरी थोडासा सुकामेवा बाबा खात होते. 1-2 असे बदाम वगैरे तोंडात घातलेले आणि 1-2 हातामध्ये काही तिथं ठेवलेले. तर बातमी सांगितल्याबरोबर बाबांनी ते हात इथं नेलेला पुन्हा असा खाली ठेवला, ती पुडी बांधून बाजूला ठेवली. म्हटले कुठं ठेवलं रे बाळा त्यांना? तर फाटक बंगल्यावरती बाबा आहेत असं सांगितल्यानंतर बाबांनी लगेच शर्ट तिथला तो घातला, पायी तिथंपर्यंत आले आणि आल्यानंतर गुरुजींच्या त्या असणाऱ्या देहाला नमस्कार केला आणि सांगितलं, रामकृष्ण बुवा छान कार्य केलं तुम्ही, तुम्हाला धन्यवाद आहे. रामकृष्ण हरी म्हटले, अनेक प्रदक्षिणा करून बाबा निघून गेले. विठ्ठल विठ्ठल अंत्यविधीला मोठी मोठी दिग्गज मंडळी उपस्थित होते. सद्गुरू साखरे महाराज, सद्गुरू मारुती बाबा कोरेकर बाबा, आमचे गुरुवर्य मगर बाबा, अशी मोठी मोठी मंडळी त्या ठिकाणी विधीकर्ता होती. सर्वांनी सुंदर श्रद्धांजली दिली. पण असणारा तो एक दुर्भाग्याचा दिवस आम्हाला वाटायचा, कारण आळंदीमध्ये 1994 साली त्यांनी ठेवलं. चैतन्य आश्रमामध्ये निवास झाला. चैतन्य आश्रमातून गुरुजींच्याच आज्ञेने केंद्रीय महाराजांच्या धर्मशाळेमध्ये राहायला गेलो. नेहमी कासवी नजर गुरुजींची असायची. येता जाता 200, 250, 300 रुपये खिशामध्ये घालायचे. आणि साधक मंडळीचा चाललेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिस कशी करावी, पखवाज कसा लावावा, असं सर्व येता जाता सांगत राहायची. एक आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची कीर्तनाची किंवा या स्टेजवरती उभं राहण्याची जी योग्यता ज्यांच्यामुळे मिळाली ते असणारं व्यक्तिमत्व सद्गुरू ब्रह्मलीन काळे गुरुजी. आणि म्हणून एक आहे पहा, एका मोठ्या महात्म्याने बोललं, म्हणजे कदाचित देवाची पुण्यतिथी होत नसते, पण तीसुद्धा करणं सोपं असते. पण संतांची, आपल्या गुरुजींची पुण्यतिथी करणं हे कठीण काम आहे. विठ्ठल झाला. दशक्रिया विधी त्या ठिकाणी आळंदीमध्येच पार पडला. गुरुवर्य पुंडलिकजी महाराज जंगले शास्त्री यांच्या कीर्तनाने दशक्रिया विधी संपन्न झाला. शेवटची श्रद्धांजली म्हणून आदरणीय वैकुंठवासी पुंडलिक महाराज वेळोकर आणि त्यांच्यानंतर यादवराजी फड बोलले. तोही देखील विधी बऱ्याचशा लोकांनी विचारायचं, म्हटले आज काही एकादशी नाही, काही नाही, पण एवढी गर्दी कशी काय आळंदीमध्ये? एकादशी अगोदरच आली की काय? म्हटले निर्धारित तिथीच्या. एवढी गर्दी त्या संपूर्ण घाटावरती पाहिली आणि मग लक्षात आलं की वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांचा तो असणारा दशक्रिया विधी आहे. गुरुजींनी आपला शेवटचा सप्ताह आळंदीमध्ये समाधीच्या समोर पारायण करून, ज्ञानेश्वरी पारायण करून तिथं केला.
त्यांच्या जीवनातील शेवटचं कीर्तन त्यांनी हनुमान जयंतीचं हाजरी मारुतीच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी केलं. तर अशा पद्धतीने सेवा त्यांना घडली. याही परिसरामध्ये ज्यांचा कोणाचा पाचीचा कार्यक्रम असेल, बारीचा असेल, श्राद्ध असेल, दशक्रिया विधी असेल, त्या ठिकाणी गुरुजींनी जावं, अत्यंत निस्पृह वृत्तीने परमार्थ करावा. कुठल्याही प्रकारची याचना मनामध्ये ठेवून त्यांनी कधी पखवाज लावला नाही, पखवाज वाजवला नाही. दिंडीमध्ये देखील असताना 8-8 तास गळ्यामध्ये पखवाज घेऊन तेही पावल्या खेळून माऊलींची सेवा करावी. आणि म्हणून गुरुवर्य बाबांचं सुद्धा त्यांच्याविषयी विशेष प्रेम होतं. ही असणारी जुनी मंडळी. काय असतं, गुरुवर्य बाबाजी नेहमी म्हणतात, देवगडचे बाबा म्हटले, मोठे माणसं आयुष्यभर चांगलं राहतात, चांगलं वागतात, पण जाताना एक चूक करतात. काय चूक करतात? सुंदर जीवन जगून जगासमोर संपूर्ण असणारं आपलं जीवन ठेवतात, आणि जे निघून जातात शेवटची चूक अशी करतात, ते पुन्हा भेटत नाहीत. ही सर्वात मोठी असणारी त्यांची चूक, ती न भरून येणारी चूक आहे. विठ्ठला विठ्ठला अत्यंत परोपकारी जीवन त्यांच्या जीवनातील. मी एक घटना ऐकली निस्पृहतेच्या बाबतीत. सुखद महाराज, किती निस्पृहता असावी. 8 वर्षे एका गावामध्ये त्यांनी कार्यक्रम केला. 8 वर्षानंतर त्या गावातील एक व्यक्ती दुपारचा काला वगैरे सर्व आटोपल्यानंतर गुरुजींच्या सेवेमध्ये इथं आले आणि पाय चोपत असताना गुरुजींना सहज विचारलं, म्हटले, आमच्या गावकऱ्यांनी किती केलं पाकिट गुरुजी? पाकिट किती केलं? दक्षिणा किती दिली? गुरुजी हसले फक्त. हरी हरी म्हटले. नाही हरी हरी नाही, मी विचारतोय किती पाकिट दिलं सांगा ना, माझ्या इच्छेकरता सांगा. मग तुमची इच्छा आहे म्हणून सांगतो म्हटले. 8 वर्षापासून पाकिट वगैरे काही नाही. काल्याचं कीर्तन होतं, फेटा बांधल्या जातो, मी निघून येतो, आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्यांचं निमंत्रण आलं की हजर होतो. विठ्ठला विठ्ठला त्या व्यक्तीच्या मनामध्ये हा शब्द राहून गेला. म्हटले, आपले गावकरी असं करतात, पण आमच्या हिशोबामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या नावाने दक्षिणा लिहिली जाते. त्यांच्या नावाने दक्षिणा लिहिली जाते, पण ती दक्षिणा 8 वर्षापासून गुरुजीला मिळत नाही. का मिळत नाही म्हणून त्यांनी जाऊन गावात जाब विचारला. जी कमिटी होती त्या कमिटीला घेतलं. म्हटले, तुम्ही सांगता की मी दौंडी पिटून सांगू? दौंडी पिटायला लावून सांगू? ते त्या काळात दौंडी पिटण्याचं असायचं ना, मग त्यांना पैसे देऊन दौंडी पिटवायला लावतो म्हणे. नाही तसं काही करू नका. कबूल झाले. म्हटले, 8 वर्षापासून गुरुजींची ज्या नावे आम्ही लिहायचो ते पैसे आम्ही 4 जण वाटून घेतो. म्हटले, चला तुम्ही कमीत कमी इमानदारीपणाने कबूल तरी झाले. मला असं वाटतं त्या काळातले होते म्हणून कबूल झाले. त्यांना सांगितलं, म्हटले, आत्ताच्या आत्ता किंवा उद्यापर्यंत जर तुम्ही या 8 वर्षातल्या संपूर्ण देणगीची तडजोड जर गुरुजींच्या समोर देऊन त्या ठिकाणी मुक्त झाले नाहीत तर मी दौंडी पेटावणार. असं म्हटल्याबरोबर त्यांनी आपल्या ती पुन्हा वर्गणी वगैरे काय होतं जेवढा काही हिशोब केला. जेवढी रक्कम गुरुजींच्या नावात होत होती त्या काळातली 23-24 हजार रुपये काहीतरी ते होते, आणि तेवढी रक्कम घेऊन ते आश्रमामध्ये आले. पूर्वी ही काही नव्हतं, फक्त 2 खोल्यांपुढे खुर्ची टाकून गुरुजी बसलेले, आणि ती व्यक्ती दुपारच्या वेळेमध्ये झाड होतं त्या झाडाखाली बसलेले. आले, दर्शन घेतलं, वाचन चाललेलं. म्हणजे कोण पाहिलं तर बरं ठीक आहे कसं काय येणं केलं? म्हणजे गुरुजी आमच्याकडून चूक झाली, अशा पद्धतीने तुमच्या नावाचे पैसे आम्ही काढत होतो आणि हे घ्या म्हटले रक्कम. गुरुजींनी ती स्वीकारली आणि सांगितलं, म्हणजे आता ही मी स्वीकारली, गावकऱ्यांना सांगा गुरुजींना दिली, पण ही तुमच्या उपयोगाची होती म्हणून तुम्ही घेतली, तुम्हाला गरज होती म्हणून तुम्ही घेतली. गरज नसती तर तुम्ही घेतली नसती. ज्या अर्थी तुमची गरज होती म्हणून तुम्ही घेतली, आजही तुमची गरज आहे म्हणून हे मला मिळाले, पुन्हा तुम्ही घेऊन जा. महाराज, काय वाटलं असेल त्या माणसांना? आपण केलेली चूक नसून घोडचूक आहे अशा प्रकारचं वाटलं. आमच्यासारखा एखादा असताना तर त्याला पहिलं आसूड चालू केले असते, शब्द वाग्बान चालू केले असते, त्याद्वारा त्याला पूर्ण त्याचा चेहरा अगदी गौरीसारखा होईपर्यंत बोलणं थांबवलं नसतं आमच्यासारख्याने. बरं, पण गुरुजींनी एक शब्दसुद्धा त्याला बोलले नाही, त्यांना बोलले नाही. उलट आणलेली दक्षिणा तुम्ही तुमच्यात वाटून घ्या असं म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा दंडवत केलं. म्हणजे गुरुजी, यापेक्षा जास्त अपमान आमचा आता होऊ शकत नाही, बस आमचा अपराध पदरात घ्या, इथून पुढे असं आयुष्यात आम्ही करणार नाही. म्हणजे जगाला सत्पंथाला लावण्याचं काम गुरुवर्य रामकृष्ण महाराजांनी केलं, आणि तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणातून बोलतात. जगाला वावे सत्पंथी, जगाला वावे सत्पंथी.
जगाला वावे सत्पथी 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 हे साधू ती पैकृती हे साधू ती पैकृती धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे धर्म रक्षण करणे साधूची पैकृती साधूची पैकृती साधूची पैकृती जगाला वावे सत्पथी साधूची पैकृती साधूची पैकृती साधूची पैकृती साधूची पैकृती वा वा वा. आता करुण प्रसंग आहे पण टाळी वाजवाच. कारण आता ज्या महात्म्याचा आपण कार्यक्रम करतोय त्यांचा आवडीचा विषय मृदंग. आणि ते आवडीचे झाले मृदंग या विषयामुळेच. जगाला ते आवडीचे झाले मृदंग या विषयाने आणि त्यांचाही आवडीचा विषय मृदंग. म्हणून त्यांचं एक वाक्य असायचं, त्याने मृदंग सहजासहजी कोणाच्याही पुढे आडवा होत नसतो. कारण त्याला जो समर्पण करतो, एक एक बोल बसवण्याकरता वाटी वाटी घाम तेव्हा जातो. एवढं समर्पण शारीरिक मानसिक ज्यावेळेस होतं तेव्हा ते बोल हातामध्ये बसल्या जातात. एवढं समर्पण करण्याच्या समोर पखवाज आडवा होतो, कोणाच्याही पुढं आडवा होत नाही. विठाला आणि म्हणून सुखद महाराजांनी ते ओळखलं. म्हटले गुरुजींचा आवडीचा विषय मृदंग आहे ना, तर मग थोडा वेळ जरी असलं कीर्तन पण 8 मृदंग लावायचे. या बाजूने 4 आणि या बाजूने 4. आणि सगळी दिग्गज मंडळी आज उभी आहेत. कारण बालसंस्कार शिबिरामध्ये जवळजवळ 16 दिवसाच्या या कालखंडामध्ये बरीचशी साधक मंडळी त्यांनी सुंदर अध्ययन या ठिकाणी केलं. सुखद महाराजांकडून असणारे धडे घेतले आणि त्याद्वारा आपली असणारी जी काही गुणवत्ता आहे कलवत्ता आहे ती या ठिकाणी दाखवण्याचं काम चाललेलं आहे. आज विशेष कार्यक्रमाकरता उपस्थित आमचे सर्व गुरुबंधू मंडळी पैकी तीर्थयात्रा करून आलेली नवनाथ. कारण जाताना रेल्वेने, तिथून पुन्हा बद्रीनाथपर्यंत जीपने, बद्रीनाथवरून पायी केदारनाथपर्यंत. राहिलं होता घोडा, तोही एक दोघांना करावा लागला. मग घोड्याचाही पायी प्रवास पूर्ण झाला. नंतर घोड्याचाही प्रवास झाला. पायी तीर्थयात्रा 2 धामाची, बद्रीनाथपासून तो केदारनाथपर्यंत एक 10 दिवसाचा जवळजवळ तो चालण्याचा जंगलाचा आनंद अशी घेणारी नवनाथ मंडळी. नवनाथ म्हणजे 9 होते म्हणून नाथ शब्द जोडला. म्हणजे ते काही नाथपंथातले असं मी म्हणत नाही. आणि तसाही वारकरी संप्रदाय परंपरेने पाहिलं तर नाथपंथाचाच आहे. विठ्ठल आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आचार्य भगवानजी महाराज चोळके शास्त्रीजी, त्याचप्रमाणे चांगदेवजी महाराज काळे, गहिनीनाथजी महाराज आढाव, श्रीहरी महाराज वागचौरे, राजेंद्र महाराज आसने, कोण राहिलं, हरी महाराज शास्त्री पवार, आपले तुकारामबांचे चुलत भाऊ, बाळकृष्ण महाराज दिघे, दादाजी महाराज वायसळ,
ही सर्व संत मंडळी चांगदेव महाराज काळे घेतले अगोदरच. मग या 9 लोकांनी पायी तीर्थयात्रा त्या ठिकाणी केली आणि तिथंच ठरलं होतं, म्हटले 9 तारखेला सर्वांनी एकत्रित यायचं. 9 जणांचं 9 तारखेला एकत्रित यायचं ठरलेलं होतं. मग आज ज्येष्ठ शुद्ध तृतीयाच्या निमित्ताने गुरुजींच्या पुण्यस्मरणाकरता ते उपस्थित आहेत. इतरही कालावधीमध्ये त्यांचं नेहमी या ठिकाणी येणं असतं आणि आज विशेष सर्वच उपस्थितीमध्ये आदरणीय मगर बाबा आहेत, DK नाना आहेत, एकाहुनी बळी ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माऊली महाराज शिंदे आहेत, सर्व टाळकरी बांधव आहेत. विनेकऱ्यापासून तर इकडं पाहिलं तर एकही टाळकरी असा कातनीवर आलेला नाही. सर्व तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात अशी सर्व मंडळी आहेत. आपल्या रामकृष्ण आश्रमाच्या आळंदी आणि येथील दोन्ही संस्थांची विश्वस्त मंडळी, परिसरातील रामकृष्ण भक्त मंडळी, सर्व मंडळी उपस्थित आहेत. आज ज्यांचं अन्नदान आहे ते समस्त ग्रामस्थ खोपटीकर मंडळी, ज्यांनी गुरुजींचा 24वा पुण्यस्मरण आहे त्याकरता पुरणपोळीचा महाप्रसाद नैवेद्य गुरुजींच्या करता आणलेला आहे आणि तो प्रसाद आपल्याला देखील मिळणार आहे. अगदी भरपूर पुरणपोळीचा प्रसाद, भरपूर तूप, या पद्धतीने नियोजन त्यांनी केलेलं आहे. तर गुरुजींच्या विषयी असणारं हे प्रेम या माध्यमातून व्यक्त होताना दिसतंय. आदरणीय महादेव महाराज आव्हाड ते उपस्थित झालेत, सचिन महाराज आहेत आणि आदरणीय आमचे राम महाराज बोचरे, सुंदर युवा कीर्तनकार, वारकरी शिक्षण संस्थेतून शिकून येऊन ज्ञानेश्वरीचं अत्यंत ओवीबद्ध, ओवीचं सुंदर पदापदाचं चिंतन मांडणारे. अनेक ओव्या त्यांच्या कीर्तनामधून येतात. ज्या कीर्तनात ओव्या जास्त येतात ना त्या कीर्तनाचा थाट काही आगळा वेगळा असतो. असं आगळा वेगळ्या थाटात कीर्तन करणारे राम महाराज बोचरे आहेत, आमचे योगीराज महाराज गव्हाळ आहेत आणि भविष्यात एक चांगल्या प्रकारच्या ठिकाण ज्यांना मिळणार आहे ते आमचे गुरुबंधू आदरणीय देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्रीजी, तेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व मंडळी आहेत. आमचे हरिभाऊ महाराज आहेत. अत्यंत सेवाभावी जीवन आहे. ज्या ज्या वेळेस तीर्थयात्रा आपली असते सुंदर नियोजन काटेकोरप्रमाणे जे करतात. विशाल महाराज वगैरे आपल्या आश्रमातील आश्रमस्थ, निलेश महाराज, कानिपनाथ महाराज, दोन्ही कानिपनाथ महाराज, ही सर्व मंडळी, आबालवृद्ध सर्वच मंडळी आणि या सर्वांना एक मायेची छाप नेहमी असायची. वैकुंठवासी त्रिंबक भाऊ दिघे ते आपल्यातून गेलेले आहेत, पण असो त्यांनी दिलेल्या संस्कारातून चाललेलं हे कार्य आहे. रामकृष्ण आश्रमचे ट्रस्टी मंडळी आहेत. अगदी फोन केला की हॅलो म्हटलं की आलो म्हणणारी सर्व मंडळी आहे. आणि एक सांगायला चांगलं वाटतं की या आश्रमात आल्यापासून म्हणजे 2007 पासून आतापर्यंत एकाही विश्वस्त मंडळाने हे असं का असा प्रश्न आम्हाला अजून विचारला नाही. बरं, आणि म्हणून त्यांच्याकरता द्यावे तेवढे धन्यवाद थोडे असतात. काय असतं, कधी कधी माणसं सहकार्य करतात पण केलेल्या सहकार्याच्या मोबदल्यात तितका त्रासही दिला जातो. पण तशा प्रकारचा त्रास माऊलीच्या कृपेने, गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या कृपेने आम्हाला कधीही पाहायला मिळाला नाही. स्वप्नात देखील कोणी विरोधात कधी मत परिवर्तन केलं नाही, त्या ठिकाणी मताचं प्रतिपादन केलं नाही आणि कुठलाही शब्द कधीही प्रतिकार स्वरूपाने प्रतिवाद कोणी केला नाही आणि म्हणून त्यांना देखील धन्यवाद आहेत. आणि इथं रमण्याचं तेच कारण आहे. इथं आल्यानंतर फार काही मोठी जागा आहे म्हणून आम्ही रमलो असं नाही, पण इथं आल्यानंतर जी खऱ्या अर्थाने गरिमा परमार्थाची मिळाली. आश्रम छोटा परंतु आश्रमाची असणारी परंपरा जर पाहिली, ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा, वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरे आज तागायतपर्यंत निष्कंटक, निर्लोभी मनाने आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण न येऊ देता या आश्रमात चालते आणि म्हणूनच आमच्यासारख्याचं मन इथं रमलं. विठ्ठल हरी विठ्ठल आणि अशा प्रकारची संस्कारक्षम माणसं यांच्या सहवासामध्ये परमार्थ करायला मिळणं खरोखरच भाग्य आहे. नाही तर मग आमचे गुरुवर्य घुले बाबा म्हणायचे, म्हटले अरे बाबा 100 मूर्खांचा मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचा चाकर होऊन राहिलेलं बरं. आणि मला इथं एक शहाणा नाही, अनेक शहाणे म्हणजे गुरुजींच्या सहवासात परमार्थाचा संस्कार, वैकुंठवासी बाबांच्या सहवासात परमार्थ केलेली सर्व मंडळी मिळाली आणि म्हणून यांच्या सहवासात परमार्थ करायला मिळणं किंवा अशा प्रकारचं कार्य चालवाय करता मिळणं म्हणजे त्याकरता मी माझं भाग्य समजतो. आणि याकरता
आमच्या वाडवडिलोपार्जित चालत आलेल्या भगवत भक्तीचा काहीतरी ठेवा, म्हणून या पुण्यस्थळावरती सेवा करण्याचा योग. विठ्ठल विठ्ठल जगा लावावे सत्पंथी. संतांचं हे कार्य आहे. गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी ते केलं की आपल्याला 8 वर्षपर्यंत जे दक्षिणा देत नाहीत त्यांना सुद्धा सत्पंथाला लावण्याचं एक कार्य केलं. इथून पुढे मला नाही वाटत त्यांनी कोणाची दक्षिणा खाल्ली असेल म्हणून, कारण तशा प्रकारची त्यांना दंड स्वरूपामध्ये कुठलंही न करता क्षमा केल्यामुळे, क्षमा शस्त्र जया नराची हात, क्षमा शस्त्र त्यांच्याकडे होतं. अत्यंत विनम्रतेने त्यांनी क्षमा केली. त्या माध्यमातून सत्पंथ त्यांनी पकडला. जसं ज्ञानोबराय म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कारण जो वाकडेपणा आहे तो केवळ गेला की तो खळखळ राहणार नाही. त्याच्या ठिकाणी असणारा वाकडेपणा फक्त घालवायचा, आणि म्हणून संतांनी ते केलं. तसं धर्माचं पालन, धर्माचं संरक्षण परमात्माही करतो, संतही करतात. पण संतांचं करणं म्हणजे ज्याप्रमाणे मार्जार किशोर न्याय आणि मर्कट किशोर न्याय शास्त्रामध्ये सांगितलं, संत समाजाचं कल्याण करत असताना मांजर जशी आपल्या पिलाची काळजी घेते त्या पद्धतीने संत आपल्याकडे आलेल्या भक्तांची काळजी घेत घेत त्यांचं कल्याण करतात. पण परमात्म्याचं थोडंसं असं आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. त्यांचा मर्कट किशोर न्यायाप्रमाणे त्यांचं पालन करणं आहे ते देवाचं. तो म्हणत असतो, जसं माकड आपल्या पिलाला या झाडावरून त्या झाडावर उडी मारत असताना पिलाला ती कधीच धरत नाही. पिलाची जबाबदारी आहे की त्या माकडाला धरून राहणं. पिलाने जर माकडाला सोडलं तर माकड एकटंच उडी मारून तिकडं जातं. पिलाची जबाबदारी त्याच्यावरच असते. पण मांजरीच्या पिलाचं मात्र तसं नाही. 21 दिवसात कितीतरी वेळा जागा बदलणारं ते पिलू डोळे झाकून असतं, पण मांजर त्याची सर्वस्वी काळजी घेते. आपल्या तोंडामध्ये पकडून न्यायचं, जागा बदलवायची, पुन्हा तिकडून पकडून न्यायचं, दुसरीकडे ठेवायचं. म्हणजे बाहेरच्या बोक्यांपासून, बाहेरच्या इतर प्राण्यांपासून आपल्या त्या पिलांचं संरक्षण व्हावं म्हणून ती मांजर जशी काळजी घेते, त्या पद्धतीने बाहेरच्या कामक्रोधाधिक विकारापासून संत महात्मे आपल्या भक्तगणाकडे किंवा आपल्या शिष्यगणाकडे पाहत असताना त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आघात त्यांचा होऊ नये म्हणून मार्जार किशोर न्यायाप्रमाणे संरक्षण करतात. आणि म्हणून संत हे जगाला सत्पंथाला लावण्याकरता आलेले आहेत. आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी. विठ्ठल त्यांचे बंधू सुद्धा कर्मनिष्ठ होते. आपण नेहमी ऐकायचो पहा गुरुवर्य लाडगुरुजींच्या मुखातून, ते म्हणले एक ज्ञाननिष्ठ भक्तिनिष्ठ महात्मा म्हणजे गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, आणि कर्मनिष्ठ महात्मा म्हणजे त्यांचे अनुज बंधू असणारे वैकुंठवासी लिंबाजी भाऊ काळे. बरं, शेवटच्या क्षणामध्ये ते इथं होते, तर त्यांनी आश्रमामध्ये राहून 25 पारायणं केली. 25वे पारायण चालू असताना कोरोना नावाचा रोग त्यांना जडला. ॲडमिट करण्यात आलं. 8व्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. रामकृष्ण आश्रमाचे 5-10 भक्तगण मंडळी मिळून त्यांचा अंत्यविधी झाला. सतीश भाऊ आज उपस्थित आहेत, त्यांचे सुपुत्र, त्यांना देखील कळवण्यात आलं, पण गाडीचं वगैरे नियोजन न झाल्यामुळे त्यांनी परवानगी दिली की भाऊंचं विधी तिथे करा. दशक्रिया विधी तिथं करण्यात आला. आज सतीश भाऊ उपस्थित आहेत. तर ही कर्मनिष्ठ मंडळी, कर्मठ मंडळी, त्यांनी एकदा शब्द दिला गुरुवर्य पुंडलिक बाबांच्या समोर, म्हटले गुरुजी हे माझ्याकरता दादा आहेत, ते माझं सर्वस्व आहेत. मग माझ्या दादांची ज्या परिसराने सेवा केली त्याच परिसराला तिथं असणारी जी आळंदीमध्ये घेतलेली जागा आहे त्याच परिसराला ती राहावी. आणि अशा प्रकारचा शब्द त्यांनी पुंडलिक महाराजांच्या समोर सर्व ट्रस्टी मंडळींना दिला आणि तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. बरं, शेवटपर्यंत पाळला. अनेक पाहुणे मंडळींचा घरातून देखील काही अंशी विरोध झाला, पण त्यांनी त्या विरोधाला झिडकारून स्वतः विरोध पत्करून, नाही पटलं मंडळीचं, त्यांचं नाही पटलं तर आयुष्यभर नाही पटलं ते स्वीकारलं, पण त्यांनी दिलेला शब्द आपला कधी फिरवला नाही. कारण मंडळीची इच्छा होती की ती जागा
आपल्या करता राहावी, घराकरता राहावी, आणि त्यांची इच्छा होती ती नेवासेकरांकरता राहावी. म्हणून नियमच त्यांनी असा लिहून ठेवला होता की भविष्यात होणारी ट्रस्टी मंडळी नेवासे पंचक्रोशीतील राहतील, असा नियम त्यांनी स्वतः लिहून ठेवला आहे. विठ्ठल माणसं आपल्यात आहेत तोपर्यंत कळत नसतात. पहा, माणसं निघून गेल्यानंतर त्यांची आपल्याला खरोखर जाणीव होते की काय व्यक्तिमत्व होतं. दिंडी चालली गुरुजींची, मग गुरुजींचे भाऊ कुठं आहेत जेवायला, कुठंतरी कोपऱ्यात बसलेत. मग म्हणा म्हटल्यानंतर मग पुढे येऊन म्हणणार. इतकं असं स्वतःला गाडून घेणारं, स्वतःवरती माती घेऊन जीवनात वावरणारं व्यक्तिमत्व म्हणजे लिंबाजी भाऊ होते. म्हणून त्यांच्या देखील आज या ठिकाणी गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्त स्मरण होणं म्हणजे एक भाग्याचंच लक्षण आहे. काल मी सहज सतीश भाऊंना फोन लावला, उशिरा लागला फोन. मला असं वाटलं, म्हटलं यांना निरोप मिळालेला नाही, आले नसतील. पण फोन लावला तर ते म्हटले काही नाही, घरी कपाशीला पाणी भरतोय. म्हणजे इथे येऊन आपल्या घरी कपाशीत बाबासाहेबच्या कपाशीला पाणी भरत होते सतीश भाऊ. मला वाटलं तिकडंच असतील अजून, म्हणलं आलेले नसतील. फोन लावला तर ते म्हणे आम्ही आलोय. ते पाहिल्याबरोबर ऐकल्याबरोबर मला एक क्षण लिंबाभाऊची जाणीव झाली. म्हटलं गुरुजींची पुण्यतिथी असली की त्या दिवशी आदल्या दिवशी बिनबोभाट लिंबाजी भाऊनी इथं हजर व्हावं. ज्ञानेश्वरी पारायण असेल, बिनबोभाट हजर व्हावं. निघाल्यानंतर एक फोन करायचे, जवळ आल्यावर फोन करत नसायचे. कारण का की कुठल्याही प्रकारचं साधन यांनी पाठवू नये, कुठली आपली त्या ठिकाणी उठाठेव त्यांना नको, असं एक व्यक्तिमत्व होतं. म्हणून ही असणारी उपकारक मंडळी, आणि म्हणून यांना विनम्र अभिवादन करूया. संतांचं जे कार्य आहे जगाला पंथाला लावणं करता आहे. संत अवताराला येतात ते धर्माच्या रक्षणा करता येतात. धर्मरक्षणा कारणे साधू होता ते अवतीर्णे, आणि धर्मासाठीच ते आलेले असतात. अभंगाचं पहिलं चरण. संताच्या विभूती संताच्या हातवरती घ्या, भजन म्हणा सर्वांनी. टाळी
भोमाई पार भोमाई हरी विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुदेव महाराज गुरुवर्य वंशी महाराज गुरुवर्य रामकृष्ण महाराज की जय। म्हणजे आनंद होतोय म्हणायचं, मला वाटलं कीर्तन सुटल्याचा आनंद झाला. बरं. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती धर्मरक्षणा कारणे. धर्माचं रक्षण करणं हे कारण घेऊन संत अवताराला आलेले असतात. ते अवताराला येतात म्हणजे आम्ही वैकुंठवासी वैकुंठवासामध्ये असतात. पण आलो याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि म्हणून तेच एकनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात की संतांच्या विशेष प्रकारच्या ह्या विभूती विशेष प्रकाराने आलेल्या त्या अवताराला येतात, धर्मासाठी येतात, धर्माचं रक्षण करण्याकरता ते आलेले असतात. जगाला सत्पंथाला लावणं ते कार्य करतात, दुसरं कार्य त्यांचं नसतं. कोणत्याही कृतीतून जगाला सत्पंथ मिळावा. सत्पंथ म्हणजे खरा पंथ, खरा पंथ म्हणजे सत्स्वरूप परमात्म्याकडे घेऊन जाणारा मार्ग. सत्स्वरूप परमात्म्याकडे जो घेऊन जातो तोच खरा मार्ग. आणि इतर पंथाकडे इतर साध्याकडे घेऊन जाणारा जो त्याला कोणी पंथ जरी म्हणत असलं पण तो सत्पंथ ठरू शकत नाही. सत्स्वरूप असणाऱ्या पंथाकरता सत्स्वरूप असणाऱ्या पंथाने सत्स्वरूप असणाऱ्या परमात्म्याकडे घेऊन जाण्याचा मार्ग जगाला दाखवणारे संत असतात. अशा संत महात्म्यांचं जे लक्षण आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्या हृदयामध्ये ब्रह्मानंदाचा वास आहे. तसं तुमच्या आमच्या देखील हृदयामध्ये ब्रह्मानंदाचाच वास आहे, पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे परिज्ञानेविन नाशले. मनोनी व्यक्तिभेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व. तसं आपल्याही अंतःकरणात होणारा आनंद हा ब्रह्मानंदच असतो, पण कोणत्या तरी विषयाच्या माध्यमातून तो आलेला असल्यामुळे त्याला विषयानंदाचा शेरा पडला. पण संतांकडे असलेला जो वास्तविक आनंद आहे कधीही न मावळणारा तो आनंद आहे. गुरुजींच्याकडे ॲक्सिडेंट झाला तेव्हा देखील भेटण्याकरता मी गेलो. आमच्या भगिनीचं लग्न होतं म्हणून लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी गुरुजींच्या विखे पाटलाच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा भेटण्याकरता गेलो तर जाळी लावलेली पूर्ण पायाला असे खिळे ठोकलेले आणि ती अवस्था पाहून वडिलांना रडू येऊ लागलं. ती अवस्था पाहून गुरुजींचा हा पाय संपूर्ण हे झाला. मग आलेल्या भक्ताच्या डोळ्यात पाणी थांबवायचं कसं? मग गुरुजींनी स्वतः हसतमुखाने त्यांच्याकडे पाहावं. पाय उचलण्याची क्षमता नसताना त्यांना दोनदा तीनदा असा पाय वरती करून दाखवला. गुरुजींनी पडल्या म्हणजे हे बघा किती चांगला पाय व्यवस्थित आहे, काहीच झालं नाही. म्हणजे समोरच्याला आपलं दुःख दिसू न द्यायचं. कुठल्याही प्रकारचं दुःख शारीरिक असलेलं मानसिक असलेलं दुःख न दिसू देता समोरच्याला आनंद होईल आणि आनंदच माझ्या मनात आहे असं नेहमी त्यांचं झालं. त्यांच्या बाबतीत बोलत असताना गुरुजी म्हणतात, लाड गुरुजी म्हणले, गुरुजींचा हा जो फोटो आहे ना आणि फोटोमधलं हे जे स्मित हास्य ते ॲक्सिडेंट झाला तेव्हाही तसंच होतं आणि दवाखान्यात शेवटच्या मरणांतक समयी जेव्हा ॲडमिट होते तेव्हाही तेच हसू होतं. अत्यंत प्रसन्न मुद्रा होती. मग हे जे हसणं आहे ना, हे जे हसणं आहे, हे जे आनंदाचं हे जे प्रतीक आहे, जसं म्हटलं ना की अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. डुप्लिकेटपणाचं हसणं हे काही काळापुरतं असतं. कुणीतरी आले तेवढ्यापुरतं हो 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 बस ते डुप्लिकेट असतं. पण ओरिजिनल जे आहे वास्तविक जे हसणं आहे ना ते कधीही बदलत नाही. गुरुजींचा चेहरा एकांतात पहा की लोकांतात पहा, कधीही न बदलणारा असा चेहरा. याचं कारण काय आहे? त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थायी भावाने निवास करणारा हा ब्रह्मानंद आहे आणि म्हणून त्या ब्रह्मानंदाचे ते भोगते आहेत. आणि त्यांचं साधूचं लक्षण करत असताना जसं गुरुजींच्या ठिकाणी हा ब्रह्मानंद दिसतोय, नवे नवे ज्याच्या अंतःकरणात ब्रह्मानंद असतो ना तोच साधू आहे अभंगाचं. एका जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू एका जनार्दनी साधू
हृदयी वसे परमानंदो हृदयी वसे ब्रह्मानंदो धर्म रक्षावया होता रक्षण कर